नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फक्त एस-सी कॅटेगरीमधील उमेदवारांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे. म्हणजे तुमचे किती मार्क्सपर्यंत तुम्ही असाल तर सेफ असू शकता. कोणत्या वर्गांसाठी तुम्ही प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे. कोण्या ठिकाणी प्राधान्यक्रम देताना आपण थोडासा विचार केला पाहिजे. म्हणजे याबद्दल तुम्हाला पूर्ण अशी कल्पना येऊन जाईल. आज थोडंसं लाईटचं फ्लक्च्युएशन होत आहे म्हणून डिजी बोर्डवर न घेता साध्या बोर्डवरती हे रेकॉर्डिंग करत आहे. त्याबद्दल मी आपणा सर्वांची प्रथमतः माफी मागतो. परंतु मला 100% खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमच्या मनामधले असंख्य डाउट्स क्लिअर होऊन जातील. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपण एस-सी कॅटेगरीचा विचार केला तर टोटल पुरुष उमेदवारांची जी संख्या आहे तर ती आहे 12,437 एस-सी कॅटेगरीमध्ये फक्त मेल कॅन्डिडेट्स. तर फिमेल कॅन्डिडेट्सचा जर आपण विचार केला तर टोटल आहेत 9,184. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर कम्पॅरेटिव्हली पुरुषांमध्ये जी स्पर्धा आहे ती जास्त आहे. आता एकूण पदांचा विचार केला तर म्हणजे एकूण उमेदवारांची संख्या लक्षात घेतली तर ती आहे 31,621 आणि पवित्र पोर्टलवरती ज्या जागा आलेल्या आहेत एस-सी कॅटेगरीसाठी त्या आहेत 779. म्हणजे बऱ्यापैकी त्या ठिकाणी जागा आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही एक शंका नाही आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जर आपण एकंदरीत सगळा पॅटर्न लक्षात घेतला तर आपल्या एस-सी कॅटेगरीमध्ये 150 पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या उमेदवारांची संख्या किती आहे तर ते आहेत 143. ठीक आहे. यांना 150 पेक्षा जास्त मार्क आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी कुठे जातील? ओपन कॅटेगरीमध्ये. आलं लक्षामध्ये. म्हणजे हे उमेदवार जे आहेत हे आपल्यामधून त्या ठिकाणी कॉम्पिटिशनमधून बाद झाले असं म्हणायला काही हरकत नाही. आता पुढे जर आपण बघितलं तर 130 पेक्षा अधिक मार्क असणारे उमेदवार म्हणजे या 143ला पकडून यांची संख्या आहे 1175. ठीक आहे. आता या 1175 पैकी बहुतांशी उमेदवार जे आहेत या ठिकाणी निवडले जातील. बरोबर. आता आपण एस-सी कॅटेगरीमध्ये जर थोडंसं समांतर आरक्षणाचा विचार केला तर त्याचा आपल्याला विचार करावाच लागेल. कारण की जर आपण फक्त महिलांच्या जागा बघितल्या, फक्त महिला उमेदवारांच्या, तर यांची संख्या आहे 235. ठीक आहे. म्हणजे ह्या 9,184 उमेदवार या ठिकाणी थेट अप्लाय करू शकतात. पुढे जर आपण बघितलं तर एक सर्व्हिसमॅनसाठी 115 जागा आहेत. ठीक आहे. एक सर्व्हिसमॅनसाठी आणि अंशकालीनसाठी ज्या जागा बघितल्या तर त्या 77 आहेत. आता लक्षात घ्या, या तीन म्हणजे ह्या ज्या 779 जागा आहेत याच्यापैकी ह्या जागा आता कमी कमी होत चालल्यात जर तुमच्याकडे आरक्षण नसेल तर प्रकल्पग्रस्तांसाठी 36 आहेत आणि भूकंपग्रस्तांसाठी ज्या आहेत जागा तर त्या 13 जागा आहेत. ठीक आहे. आणि खेळाडूंच्या जागा आहेत 36. म्हणजे या ठिकाणी खेळाडू असतील, त्याच्यानंतर भूकंपग्रस्त असतील, प्रकल्पग्रस्त असतील आणि एक सर्व्हिसमॅन असतील, तर यांचा जो कट ऑफ आहे मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो, यांचा कट ऑफ हा तुम्हाला फक्त 2 डिजिटमध्ये आलेला दिसेल एस-सी कॅटेगरीमध्ये. आता ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांना तर मिळेलच, परंतु जर समजा 2 डिजिटमध्ये सुद्धा असेल, जसं की एक सर्व्हिसमॅन आहे, ह्या खूप साऱ्या जागा रिक्त राहतील. मग ह्या जागा कुठे येतील? कन्व्हर्जन राऊंडमध्ये येतील. अंशकालीनचा जर विचार केला तर त्याही जागा रिक्त राहण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तांच्या सुद्धा जागा काही रिक्त राहतील आणि खेळाडूंच्या जागा मात्र पूर्ण भरल्या जातील 36 पैकी 36. आता समांतर आरक्षणाव्यतिरिक्तच्या जागा किती राहिल्या तर फक्त 286 जागा राहिलेल्या आहेत. ठीक आहे. आता इथे खरी अडचण आहे. पुरुषांना फक्त एवढ्या जागा अवेलेबल आहेत. म्हणून मला काय वाटते माहिती आहे का, की ह्या ज्या 286 जागा आहेत या ठिकाणी आपण कशा पद्धतीने प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे, तर तुम्ही प्राधान्यक्रम देताना 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे आपल्या काय की विषयाच्या जागा किती आहेत. ठीक आहे. किंवा वर्गाच्या जागा किती आहेत. म्हणजे जर तुम्ही 1 ते 5 साठी ॲप्लिकेबल असाल, ठीक आहे का नाही, तर एकूण जागा किती आहेत त्याच्या, एकूण जागा किंवा विषयाच्या सुद्धा, समजा मॅथ सायन्स असेल, हिंदी, इंग्रजी, मराठी असेल एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये किंवा एखाद्या आस्थापनामध्ये, मग ती जिल्हा परिषद असू द्या, नगर परिषद असू द्या किंवा एखादी संस्था असू द्या विथ इंटरव्ह्यूला आलेली. ठीक आहे. या एकूण जागा बघा. एकूण जागा झाल्याच्या नंतर काय बघा माहिती आहे का, एस-सी कॅटेगरीमध्ये समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त किती जागा आहेत. आणि जर समजा तुम्ही एस-सी फिमेल असाल तर एस-सी फिमेलच्या जागा त्या ठिकाणी बघा. मग तुम्हाला काय बघायचे की ओपनच्या जागा बघायचे की समांतर आरक्षणाव्यतिरिक्त तुमच्याकडे किती जागा आहेत, किंवा तुमच्याकडे समांतर आरक्षणाचं सर्टिफिकेट असेल तर समांतर आरक्षणामधल्या जागा किती आहेत. आणि पुढे जर आपण गेलो तर मग त्या ठिकाणी ओपनमध्ये फिमेलच्या जागा किती आहेत तेवढं बघायचं, जर तुम्ही महिला असाल तर. ह्या चारही गोष्टी लिहून घ्या आणि मग काय करा, तुम्ही ठरवा की तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचं की नाही. मला असं वाटतं की 1ली ते 5वी साठी एस-सी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे, एस-सी कॅटेगरीचा कट ऑफ हा 100 प्लस लागेल. 100 पर्यंत डेफिनेटली येईलच, तुम्ही काही काळजी करू नका.
पुढे जर आपण बघितलं मॅथ सायन्सचा जर कट ऑफ बघितला तर मॅथ सायन्सचा कट ऑफ हा 110 प्लस जाईल 6वी ते 8वी साठी. ठीक आहे, 110 प्लस. ज्या काही टॉप शहर आहेत त्या ठिकाणी 120 130 पर्यंत जाऊ शकतो, थोडासा अधिक वाढेल. ठीक आहे, परंतु साधारणतः ह्या रेंजमध्ये राहील. आता सर्वाधिक कट ऑफ कुठं राहील एससी कॅटेगरीचा, तर ते 9वी 10वी साठी मॅथ सायन्ससाठी. परंतु जे इतर भाषा विषयाचे कट ऑफ आहेत म्हणजे हिंदी, मराठी आणि इंग्रजी, तर तो कमी आलेला असेल, याच्यामध्ये काही एक शंका नाही आहे. हे अशा पद्धतीने या जागांचं जे आहे विभागणी मी केलेली आहे. आता यामध्ये पुन्हा जर इंग्लिश मीडियमचं असेल 1 ते 5 तर त्याचा कट ऑफ पुन्हा येईल कमी. अशा पद्धतीने हा एकंदरीत कट ऑफ आहे. मला असं वाटतं की या अनुषंगाने तुमच्या मनामधील असंख्य प्रश्न हे क्लिअर झाले असतील. परंतु तरीही तुमच्या एखादा विशिष्ट प्रश्न असेल की सर हे एवढे मार्क्स आहेत, मला ही कॅटेगरी आहे आणि मला या ठिकाणी जायचं आहे, तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी तुमच्या कमेंट सर्व चाळत असतो. आता सध्या जे आहे तर ते प्रत्येक व्हिडिओला 100-200 कमेंट येत आहेत, तर एवढ्या कमेंट्सला आता उत्तर देणं शक्य नाही आहे. परंतु एक कॉमन आपण एक त्याच्यामधला गाभा काढून सर्व प्रश्नांसाठी माहिती देण्याचा प्रयत्न डेफिनेटली करणार आहोत. खूप खूप धन्यवाद.